हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज मी घेऊन आले हे एक ब्रायडल मेकअप. सो मी संपूर्ण ट्युटोरियल तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही संपूर्ण ट्युटोरियल नक्की बघा. सो सर्वात प्रथम आपण जी क्लायंट आहे तिच्यावरती मेकअप करणार आहे. सर्वात प्रथम आपण लेन्सेस टाकून घेतलेले आहेत. लेन्सेस लावलेले आहे प्युअर हेंझलच्या. त्यानंतर वेट वाईपनी फेस क्लीन केलेला आहे. फेस क्लिनिंग नंतर आपल्याला करायचं आहे टोनर. टोनर यूज केल्यानंतर हँड फॅनच्या मदतीने आपण टोनर जे आहे ते व्यवस्थित सुकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की टोनर केल्यानंतर स्किन व्यवस्थित हायड्रेट झालेली दिसते आपल्याला. आणि जे टोनर आहे ते पूर्णपणे सुकल्याशिवाय आपण पुढची प्रोसेस करायची नाही आहे. सो त्यानंतर आपण डायरेक्टली आय मेकअप करायला घेणार आहे. आय मेकअपसाठी टार्टेचं बेस शेप टेप कन्सिलर आपण यूज केलेला आहे. त्याचा शेड जो आहे तो लाईट मीडियम शेड आहे. सो आपण दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित जो शेड आहे तो ॲप्लाय करणार आहे. तुम्ही बघू शकता जे तुमच्या आयब्रोचा शेप आहे तो पहिल्यांदा डिफाईन करून घ्यायचा आहे आणि बाकीच्या उरलेल्या आयबॉलवर तुम्हाला कन्सिलर जे आहे ते ॲप्लाय करायचं आहे. आणि कन्सिलर ॲप्लाय झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित वेट ब्लेंडर घेऊन व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. ब्लेंडर जो आहे तो खूप आपला ड्राय नसला पाहिजे. ब्लेंडर हा व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून तुम्हाला व्यवस्थित वेट तो त्यातलं जे पाणी आहे एक्सेस पाणी आहे ते ड्रेन आउट करायचं आहे आणि फक्त वेट असला पाहिजे तुमचा ब्लेंडर. त्यानंतर जी इनर लाईन आणि आउटर लाईन आहे कन्सिलरची तर ती व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची हार्श लाईन तुमची नको आहे. मेकअप ज्यावेळेस तुम्ही आय मेकअप करता त्यावेळेस जर तुमच्या कन्सिलरच्या जर लाईन तशा राहिल्या तर त्यानंतर फाउंडेशन केल्यानंतरही त्या ॲज इट इज दिसत असतात. त्यामुळे तुम्हाला त्या लाईन ज्या आहेत त्या व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायच्या आहे. वेट ब्लेंडरने तुमचा हात जो आहे तो बिलकुल हलका असला पाहिजे. त्यानंतर आपण बेस लावल्यानंतर आपल्याला तो फिक्स देखील करायचा आहे. फिक्सिंगसाठी आपण फिक्सिंग पावडर यूज केलेली आहे. पफ घेऊन त्याच्यावर फिक्सिंग पावडर घेऊन आपण व्यवस्थित जे बेस लावलेला आहे कन्सिलर लावलेला आहे ते व्यवस्थित सेट करायचं आहे. कन्सिलर सेट झाल्यानंतर आपल्याला आय मेकअप करायला घ्यायचं आहे. आय मेकअपसाठी मी इथे शॉपरेलचं पॅलेट वापरलेलं आहे आणि आपण इथे घेणार आहे ब्राऊन कलर. सो ब्राऊन कलर आपण ह्यासाठी घ्यायचा आहे की तो ब्रायडल लुकला खूप छान जातो आणि व्यवस्थित दिसतो. त्यासाठी आपण जे आहे ते ब्राऊन कलर यूज करणार आहे. सर्वात प्रथम आपण ब्राऊन कलर घेऊन बरोबर क्रीज लाईनवर वर्क केलेला आहे. दोन्ही डोळ्यांना ब्राऊन कलर लावून घेतलेला आहे आणि नंतर थोडासा ब्लॅक कलर त्यामध्ये मिक्स करून आपण जे आहे ते क्रीज लाईनवर ब्लेंडिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता क्रीज लाईनवर व्यवस्थित ब्लेंडिंग करायचं आहे ब्लॅक कलरचं. सो तुम्ही बघू शकता की आपलं दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित ब्लेंडिंग झालेलं आहे. ब्राऊन कलर प्लस आपण ब्लॅक कलरचं आय शॅडो करत आहे आणि आपल्याला करायचा आहे सेंटर कट क्रीजचा मेकअप. सो सेंटर कट क्रीजचा मेकअप करताना तुम्हाला इथे परत जो आयबॉल आहे आयबॉलवर तुम्हाला जी क्रीज लाईन आहे ती कट करायची आहे व्यवस्थित. सो तुम्ही सर्वात प्रथम जे आहे आपण कन्सिलर यूज केलं होतं लाईट कलरचं ते कन्सिलर घेऊन आपण जे आहे ते कट क्रीज करणार आहे. सेंटर कट क्रीज दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपलं ब्लेंडिंग अजून संपलेलं नाही आहे. ब्लेंडिंग आपण व्यवस्थित केल्यानंतर जे आपली बरोबर आयबॉल जो आहे आयबॉलवर आपल्याला कट क्रीज करायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आयबॉलवर बरोबर आपण लाईट कलरचं कन्सिलर घेऊन व्यवस्थित सेंटर कट क्रीज केलेली आहे. आणि सेंटर कट क्रीज केल्यानंतर वेट ब्लेंडर घेऊन परत तुम्हाला ती ब्लेंड करून घ्यायची आहे. आणि ब्लेंड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ब्रशच्या हेल्पनी परत स्मर्ज करून घ्यायचा आहे. जो तुमचा डार्क ब्राऊन कलर आपण यूज केला होता त्यांनी थोडंसं आपण स्मर्जिंग इफेक्ट दिलेला आहे आणि फक्त तुमचे आयबॉल जे आहे ते बरोबर सेंटरला कट क्रीज दिसत आहे. सो आपण त्यानंतर ग्लू ॲप्लाय केलेला आहे. ग्लू ॲप्लाय करून त्यावर आपण ग्लिटर ॲप्लाय केले आहे. फक्त आयबॉलवर आपण ग्लू आणि ग्लिटर ॲप्लाय केलेले आहेत. आणि त्यानंतर आपण करणार आहे आयलायनर. सो आयलायनरसाठी इथे फॉरएव्हर 52चं आयलायनर यूज केलेलं आहे. आणि लायनर जे आहे ते आपण थोडंसं ब्रॉड करणार आहे बिकॉज आपल्याला फेक आयलॅशेससुद्धा लावायचे आहे. त्यासाठी लायनर जे आहे ते थोडंसं आपण ब्रॉड करत आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित लायनर लावल्यानंतर आपल्याला लॅशसुद्धा ॲप्लाय करायचे आहेत. आपण इथे आय मॅजिकच्याच लॅशेस यूज केलेल्या आहेत.
लॅश यूज केल्यानंतर आपल्याला करायचं आहे कन्सिलिंग. सो तुम्ही बघू शकता मंकी पॅचवर आणि अंडर आय खाली आपण जे आहे ते कन्सिलर यूज करत आहे. कन्सिलरच्या आधी मी इथे वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केलं होतं. सो ती स्टेप जी आहे ती माझ्याकडनं स्किप झाली, बट आपण मॉइश्चरायझरसुद्धा करायचं आहे. त्यानंतर जो रेड पिंपल आहे त्यावर मी थोडंसं ग्रीन घेतलेलं आहे, ग्रीन कन्सिलर यूज केलं आहे आणि त्या ग्रीनला आपण परत थोडंसं न्यूट्रलाइज देखील करणार आहे. सो त्याचा रेडनेस कट केलेला आहे आपण. आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे फाउंडेशन. इथे चार्ली टिलबरीचं फाउंडेशन यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित वेट ब्लेंडरने आपण स्टेप बाय स्टेप ब्लेंडिंग करत आहे. आणि इथे ब्लेंडिंग ही प्रोसेस जी आहे ती खूप प्रॉपर तुमची झाली पाहिजे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित ब्लेंडिंग आपलं झालेलं आहे. नोजच्या आजूबाजूचा एरिया असेल, अंडर आय असेल, तर इथे तुम्हाला खूप चांगलं ब्लेंडिंग करायचं आहे. त्यानंतर आपण फेसला कॉन्टरसुद्धा करणार आहे. कॉन्टोरसाठी आपण इथे स्टिक यूज केलेली आहे आणि क्रीम कॉन्टोरसुद्धा केलेला आहे. नोज असेल, चिकबोन असेल, तर इथे आपण कॉन्टरिंग केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे फिक्सिंग. सो फिक्सिंगसाठी इथे RCMA पावडर आपण यूज केलेली आहे आणि व्यवस्थित अंडर आय खाली आणि व्यवस्थित सगळ्या फेसवर आपण जे आहे लूज पावडरने आपण फिक्सिंग करणार आहे. फिक्सिंगची स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, ती स्किप बिलकुल नाही करायची आहे. त्यानंतर आपण करणार आहे ब्लशर. ब्लशरसाठी इथे आय मॅजिकचं पॅलेट यूज केलेलं आहे आणि खूप जे ब्लशर आहे ते खूप लाईट आपण करणार आहे आणि व्यवस्थित ब्लेंडिंग त्याला देणार आहे. तुम्ही इथे लिक्विड ब्लशरसुद्धा यूज करू शकता. या स्टेपनंतर तुम्हाला लिक्विड ब्लशर सुद्धा ॲप्लाय करता आलं पाहिजे किंवा तुम्ही करू शकता. तर इथे मी पावडर ब्लशरच यूज केला आहे. त्यानंतर आपला जो आईचा मेकअप इनकम्प्लीट राहिला होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. काजळ लावलेला आहे आणि काजळनंतर आपण अंडर आईजचा देखील मेकअप केलेला आहे. अंडर आईजसाठी आपण परत ब्राऊन प्लस ब्लॅक जो शेड आहे तो घेऊन व्यवस्थित अंडर आईजला आपण ब्लेंडिंग केलेलं आहे. इथे ब्रश जो आहे तो स्मॉल स्मर्जिंग ब्रश जो ज्याला म्हणतो तो ब्रश आपण यूज केलेला आहे आणि व्यवस्थित ब्लेंडिंग दिलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपण खाली अंडर आईजचा मेकअप करतो त्यावेळी अंडर आईजचा मेकअप झाल्यानंतर तो मेकअप जो आहे आईजचा तो कंप्लीट आपला होतो. त्यानंतर आपण जे आहे ते आयब्रो फिल करणार आहे. आयब्रो फिलसाठी मी इथं पॅक कंपनीचं डार्क ब्राऊन कलरचा आयब्रो फिलर यूज केलेला आहे आणि ब्रश जो आहे आयब्रो फिलरचा ब्रश घेऊन व्यवस्थित आपल्याला आयब्रो फिल करायचा आहे. इथे जास्त डार्क ब्लॅक कलरचा आयब्रो फिलर तुम्हाला यूज नाही करायचं. इथे जे आहे ते तुम्हाला आयब्रो फिलर लिक्विड जेल आयब्रो फिलर करायचा आहे. त्यानंतर तुम्ही करणार आहे लिपस्टिक. सो लिपस्टिकसाठी इथे न्यूड शेड मी सिलेक्ट केलेला आहे आणि न्यूड शेड सिलेक्ट करून आपण जे आहे ते आउटर लाईन करून घेणार आहे आणि नंतर लिपचं फिलिंग करणार आहे. इथे लिप बामसुद्धा मी लावला होता आधी. असं तुम्हाला लिपला मॉइश्चराईज करायचं आहे. जसं स्किनला आपण मॉइश्चराईज करतो त्याच पद्धतीने लिपलासुद्धा मॉइश्चराईज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो तुम्ही इथे लिपलासुद्धा मॉइश्चराईज करू शकता. तुमच्याकडे जर लिप पेन्सिल असेल तर पहिले लिप पेन्सिलने तुम्हाला लाईन करून घ्यायची आहे. तुम्ही जर नवीन असाल तर लिप लायनर कंपल्सरी यूज करा. सो तुमच्या लिपस्टिकचा शेप जो आहे तो खूप परफेक्ट येणार आहे. नंतर तुमची जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही ब्रशनीसुद्धा डायरेक्टली करू शकता. सो लिप पेन्सिलने पहिले लिपला लायनर करायचं आहे आणि नंतर ब्रशच्या हेल्पने तुम्हाला लिपच्या मध्ये जे आहे ते फिलिंग करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित लिपस्टिक आपली ॲप्लाय झालेली आहे. लिपस्टिक ॲप्लाय झाल्यानंतर तुम्हाला लिप ग्लॉससुद्धा यूज करायचा आहे. जर तुम्हाला जास्त ड्राय वाटत असेल लिप तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा लिप ग्लॉस जो आहे तो यूज करू शकता. आणि अशा पद्धतीने जो मेकअप आहे तो कंप्लीट झालेला आहे. हायलायटर आपण नंतर लावायचा आहे. मेकअप फिक्सरसुद्धा आपण इथे करणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या स्टेप आहेत त्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही केल्या तर खूप कमी स्टेपमध्ये तुम्हाला खूप छान असा ब्रायडल मेकअप तुम्ही करू शकता. सो छोट्या छोट्या ट्रिक्स अँड टेक्निक्स यामध्ये मी तुम्हाला खूप सगळ्या सांगितलेल्या आहे, त्या सगळ्या फॉलो करा. जो मेकअप केलेला आहे तो तुम्ही रिक्रिएट करा. लुक जो आहे तो रिक्रिएट करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील मेकअपबद्दल किंवा कुठे मॅम तुम्ही कुठली स्टेप केली किंवा कुठले प्रॉडक्ट वापरले किंवा काय टेक्निक यूज केल्या ह्याबद्दल जरी मला विचारलंच तुम्ही कमेंट करून तरी पण चालेल. मी नक्कीच तुमचे सगळ्या कमेंट्सचे ॲन्सर देण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्ही विचारलेल्या क्वेरीजचा मी नक्कीच सॉल्व करील. तुम्ही व्हिजिट देऊ शकता माझ्या शॉपला. माझं जे शॉप आहे ते वर्षा सायली मेकअप अकॅडमी इन वाघोलीमध्ये
आपली अकॅडमी आहे, मेकअपची अकॅडमी आहे, बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेससुद्धा आपण घेतो पार्लरचे. सो तुम्ही बघू शकता की आपला बेस जो आहे तो परफेक्ट झालेला आहे. आणि लिपस्टिक वगैरे जे काही आहे तुमच्या आईचा मेकअप कसा आहे त्यानुसार सुद्धा तुमचं लिपस्टिक वगैरे ठरते. सो मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.